नमस्कार मित्रांनो, माय ॲम्बिशियस डिजिटल एज्युकेशनमध्ये मी सुरेश सावरे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। मागच्या सेशनपासून आपण मिशन पोलीस भरती 2022साठी प्रॅक्टिस सिरीज प्रश्नसंच आपण टेस्ट सिरीज चालू केलं आहे, ज्याचं आपण काय मिशन पोलीस भरती 2022 असं आपलं ह्या टेस्ट सिरीजचं टायटल असणार आहे। आणि ही जी काय आपण टेस्ट सिरीज चालू केली आहे ह्याचा पर्पजच तो आहे की मिशन 2022मध्ये किंवा 2022मध्ये जी काही पोलीस भरती येणार आहे त्याच्यासाठी टार्गेट करून आपण ही जी काही टेस्ट सिरीज आहे ती आपण चालू केलेली आहे। आणि त्याचा मी असं अजून करतो की मागचा जो काय आपला ह्याचा सराव प्रश्नपत्रिका प्रश्न क्रमांक 1 ती टेस्ट तुम्ही बघितली असेल आणि आज आपण त्यातला प्रश्नपत्रिका संच नंबर 2 त्याचं विश्लेषण आपण ह्या सेशनमध्ये घेणार आहोत। आणि ह्या सेशनमध्ये आत्ताच्या आपण बघणार आहोत त्यामधले 25 क्वेश्चन जे की गणित ह्या विषयाचे असतील आणि पुढच्या सेशनमध्ये आपण बुद्धिमत्ता विषयाचे जे काही 25 प्रश्न आहेत त्याचं विश्लेषण आपण पुढच्या सेशनमध्ये घेणार आहोत। तर आजचा जो काही पेपर आहे ह्याचा एक समरी तुम्हाला जर सांगायचं झाली तर हा सगळा क्वेश्चन पेपर किंवा आजचे जे काही आहे गणिताचे जे काही 25 प्रश्न आहेत ह्यामध्ये शाब्दिक एक्झाम्पल्स तुम्हाला जास्त बघायला मिळतील। त्यामुळे आजचा जो काही सेशन आहे तो महत्त्वपूर्ण ठरणार आहे जे अशा मुलांसाठी ज्यांचं बाबांनो की शाब्दिक एक्झाम्पल आल्यानंतर जर तुमचा टाइम मॅनेजमेंट जर होत नसेल किंवा तुमचा जास्त वेळ त्या क्वेश्चनसाठी जात असेल तर तो जो काही टाइम आहे तर तो तुम्ही कसा वाचवू शकता। आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला जर फक्त सरळ रूप द्याचे एक्झाम्पल्स जास्त सोडवण्याची सवय असेल आणि जर अचानक अशा पद्धतीचा जर तुमचा पेपर समोर आला तर तुमचं टाइम मॅनेजमेंट गोंधळू नये किंवा त्यावेळी तुमचा प्लॅन काय असला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला काय आज आकलन होणार आहे। आणि ह्याच पद्धतीने जो काही इथून पुढच्या पण टेस्ट सिरीज असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला मिक्सिंग टाईप्स क्वेश्चन असणार आहे ज्याच्यामध्ये कधी कधी शाब्दिक एक्झाम्पल्स तुम्हाला जास्त बघायला मिळतील, कधी सरळ रूप द्या टाईपचे एक्झाम्पल्स जास्त बघायला मिळतील। जर दोन्ही पद्धतीचे क्वेश्चन पेपर जर आले तर तुमचा टाइम कसा मॅनेज करता तुम्हाला यावा ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही आजचा जो काही सेशन आहे तो तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। त्यामुळे चला तर मग आजच्या सेशनला चालू करूया। प्रश्न क्रमांक 1 तुमच्या समोर आहे, दिलेलं आहे आपल्याला 23/25 या अपूर्णांकांचं तुम्हाला शेकडेवारीमध्ये रूपांतर करायचं आहे। तर आता 23/25 आणि अपूर्णांकांचं शेकडेवारीमध्ये रूपांतर करताना आपण जो काय अपूर्णांक आलाय त्याला फक्त आपण काय करतो असतो गुणिले 100 करत असतो। त्यामुळे 23/25 गुणिले 100 भागाव्या 25 एके 25 25 चौक 100 आणि 23 चौक जे की किती येते 4 दुनी 8 आणि 4 त्रिकम 12 म्हणजे किती 80 आणि 12 92%। म्हणजे 23/25 जर टक्केवारीमध्ये कन्वर्जन केलं तर जे की येते 92%। ऑप्शन नंबर 4 हे तुमचं काय असणार आहे उत्तर असेल। नेक्स्ट क्वेश्चन, वर्गमुळात 500 भागिले वर्गमुळात 5। आता इथे दोन्ही ठिकाणी वर्गमूळ आहे आणि दोन्ही ठिकाणी वर्गमूळ जर असेल तर त्याला काय मी एकाखाली एक असं लिहू शकतो म्हणजे आणि भागिले चिन्ह आहे म्हणजे हे होणार कसं वर्गमुळात 500 भागिले वर्गमुळात 5। आणि आता अंशात आणि छेदामध्ये पण वर्गमूळ चिन्ह आहे ते मग ह्या दोन्ही वर्गमूळासाठी काय एक वर्गमूळ टाकू शकतो म्हणजे हे होणार आहे 500/5 ज्याचं उत्तर किती येते वर्गमुळामध्ये 5 एके 5 आणि वरचे 2 शून्य म्हणजे वर्गमुळात 100 म्हणजे 100चं वर्गमूळ जे की किती आहे 10। त्यामुळे ह्याचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन नंबर 2 हे आन्सर असेल। त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया आपण, दिलेला आहे अजय विजय आणि संजय, अजय विजय आणि संजय यांच्या पगाराचं जे काही गुणोत्तर आहे ते दिलेले आपल्याला 5 6 8 5 6 6 8 असं यांचं गुणोत्तर आहे। आणि विजयचा पगार दिलाय आपल्याला 24,000 रुपये म्हणजे हा जो विजयचा पगार आहे तो किती आहे 24,000 रुपये दिलेला आहे। आणि आपल्याला विचारलंय अजय आणि संजयच्या पगारातील फरक म्हणजे अजय आणि संजयच्या पगारातला फरक आपल्याला विचारलाय। आता दिलेला आहे आपल्याला 6 म्हणजे काय जो विजयचा पगार आहे गुणोत्तर किती आहे 6 आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला दिली किती 24,000 रुपये। आता अशा एक्झाम्पलमध्ये बऱ्यापैकी मुलांना कशी सवय असते की ह्याच्यावरून पगार मानतात ते 5x 6x आणि संजयचा 8x आणि त्यानंतर पण x ची व्हॅल्यू काय ते टाकतात किंवा x ची व्हॅल्यू काढत असतात। तर असं न करता इथं डायरेक्टली काय करायचं, आता विजयचं जे गुणोत्तर आहे ते किती 6 आणि विजयचा जो पगार दिलाय तो किती 24,000 रुपये। त्यामुळे आपण डायरेक्टली काय करायचं असतं ह्यामध्ये करायचं की 6 ची व्हॅल्यू 24,000 रुपये। गुणोत्तर कशाचं आहे गुणोत्तर विजयचं 6 आहे आणि 6 ची व्हॅल्यू 24,000 रुपये दिले आणि क्वेश्चन जो विचारला आपल्याला अजय आणि संजय ह्यामधला फरक विचारलाय। तर इथं अजय आणि संजयचा फरक काढ किंवा त्यांचा पगार काढत बसायचं नाही कारण आपल्याला ॲट द एंड काय त्यांचं फरक काढायचं आहे। त्यामुळं गुणोत्तरामध्ये त्यांचा फरक किती येतोय तो बघायचा म्हणजे जसं की अजयचं गुणोत्तर 5 आहे संजयचं 8 आहे आणि दोघांमधला फरक जर बघितला तो किती 3 आहे। फरक किती 3चा फरक आहे। त्यामुळे 6 ची व्हॅल्यू 24,000 रुपये तर 3 ची व्हॅल्यू किती असणार आहे सिंपल आपल्याला दिसते किंवा तिरकस गुणाकाराने पण सोडवू शकताय। 6 ची व्हॅल्यू 24,000 3 ची किती काय होईल 3 गुणिले 24,000 भागिले 6 होईल। त्यानंतर सोडवाय 6 1 6
साई चौक 24, 4000, 4 त्रिकम 12, म्हणजेच किती येणार आहे 12,000 रुपये. म्हणजेच काय तर अजय आणि संजय यांच्यामधला जो काही पगार आहे त्याचा फरक जो आहे तो किती येणार आहे आपला 12,000 रुपये येणार आहे. इथे तुम्ही एक्स वगैरे काही घेऊ शकत नाही किंवा गरज पण नाही, म्हणजे काय अजय किंवा संजयचा पगार काढण्याची आवश्यकता नाही. पुढचा एक्झाम्पल, दशादशे 4% दराने दर दिले आपल्याला 4%, मुद्दल आहे 4,500 रुपये, 4,500 रुपयेचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज विचारले. आता चक्रवाढ व्याजाचं आपलं सूत्र आहे, सूत्रामध्ये किमती टाक्या काय आपल्याला पी 4,500 कंसामध्ये 1 अधिक आर 4%, 4/100 आणि घात येतं 2, कालावधी असतो इथं 2. त्यानंतर आता भाग घालूया आपण किंवा सोडूया. हे 4,500 इथं 4 एके 4, 4 25 चौक 100 आणि आता हे अपूर्णांकात करूया. 25 एके 25 आणि 1 26, 26 म्हटल्यानंतर इथं वर्ग आहे त्यामुळे इथे होणार आहे ते 26/25 गुणिले 26/25. आता 25 ने इकडे भाग घालूया, किती होणार आहे 25 एके 25, 20 बाकी राहील. त्या 20 बाकी राहिल्यानंतर ते झालं 225 8, किती 20 बाकी राहिली, हे 25 8 200 ने वरचा आहे 1 येणार. आता 25 ने 180ला परत भाग जाणार नाही, 5 ने घालूया इथं आपण, किती जाईल 5 त्रिक 15, 3 उरले 5 सक 30 आणि इथं होणार आहे 5 5 25. त्यानंतर पुढं आपल्याला मिळेल 36 गुणिले 26 गुणिले 26/5 होईल. त्यानंतर परत आता काय करायचं, 5 आहे म्हटल्यानंतर 5 आहे असं ठेवूया. तर 26 गुणिले 26 म्हणजे 26चा वर्ग, जो की किती येणार आहे किंवा माहीत नसेल तर तुम्हाला 25 26 तो येतो किती आपला 676. 676 गुणिले आपल्याला काय करणार 36, गुणाकार करूया. 6 6 36, 47 3 जातील, 6 7 42 3 45, 4 6 6 36 आणि 4 40. परत 6 त्रिक 18, 1 हातच्या येईल, 7 त्रिक 21 आणि 1 22, 2 6 त्रिक 18 आणि 2 20. बेरीज किती होईल 6 8 आणि 5 13 अशी 1 2 आणि 1 3 4 2 आणि हे 24 336 भागिले 5. त्यानंतर हे किती येते भाग घालूया आपण आता. 5 चौक 20, बाकी 4 राहिले 43 झाले, 5 8 40, 3 राहिले 33 झाले, 5 सक 30, परत 3 36 होतील ते 5 7 35, 1 पॉईंट येईल, 1 राहिला आणि 5 दुनी 10. म्हणजे आपले ही जे काय इथं जे आन्सर येतं ते आपल्याला काय मिळत असते, त्याची रास मिळत असते, ते चक्रवाढ व्याजानं होणारी एकूण रक्कम. आणि आपल्याला जर व्याज दर पाहिजे असेल तर हे जे उत्तर येतं किंवा व्याज पाहिजे असेल तर ह्याच्यातून आपल्याला मुद्दल काय करावे लागते, वजा करावे लागते. आणि वजाबाकी जर केली तर किती येणार आहे 2 7 6 3 आणि इथं 0 आहे 367.2 रुपये. 2 किंवा 20 म्हटलं तरी काय हरकत होत नाही. त्याच्यामुळे उत्तर जे असणार आहे ऑप्शन नंबर 1 367.20 किंवा 367.2 हे आपला आन्सर असणार आहे. चक्रवाढ व्याजानं होणारं व्याज जे की असेल 367.2 रुपये. पुढचं एक्झाम्पल, वर्गमुळात 1.6 भागिले x बरोबर वर्गमुळात 0.1 असं दिलं आहे. तर आपल्याला x ची व्हॅल्यू विचारेल. आता x ची व्हॅल्यू काढायची असेल तर इथं दोन्ही बाजूला जर बघितलं तर वर्गमूळ चिन्ह आहे आणि तर ते डायरेक्टली वर्गमूळ चिन्ह इथं काय 1.6 आहे आणि छेदामध्ये x आहे किंवा तिथं 0.1 आहे, डायरेक्टली आपल्याला वर्गमूळ घेता येत नाही. त्यामुळे काय करूया दोन्ही बाजूचा वर्ग करूया. दोन्ही बाजूचा जर वर्ग केला तर हे जे काय वर्गमूळ चिन्ह आहे ते काय होणार आहे निघून जाईल, वर्गमूळ चिन्ह निघून जाईल. आणि त्यानंतर आपण सोडूया x ची व्हॅल्यू पाहिजे, हे x तिकडे टाकल्या गुणाकारात जाईल आणि हे 0.1 इकडे जर आणलं तर काय होणार आहे छेदामध्ये जाईल बरोबर x. त्यानंतर आता अंशात आणि छेदामध्ये सेम घर सोडून दशांश चिन्ह आहे आणि अंशात आणि छेदामध्ये सेम घर दशांश चिन्ह असेल तर आपण डायरेक्टली ते घालवू शकतो. मग आता छेदामध्ये काय लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं, त्याच्यावरून म्हणजे काय x ची व्हॅल्यू जी मला मिळणार आहे ती डायरेक्टली किती मिळेल असेल 16 ही आपली x ची व्हॅल्यू असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा. अर्धवर्तुळातील कोन किती अंशाचा असतो. आता अर्धवर्तुळ म्हणजे पूर्ण वर्तुळ जर असेल वर्तुळ तर त्याचा जो काही अंश असतो किंवा त्या सगळ्या कोनांची जी मापांची बेरीज असते ती असते 360. मग अर्धवर्तुळ म्हटल्यानंतर जे असणार आहे ते आपल्या बेरीज किती असते 360च्या निम्मा म्हणजेच काय 180 अंश आपली अर्धवर्तुळ कोणाच्या मापांची किंवा अंशाचा कोन असतो 180 अंश. नेक्स्ट पुढचं बघा. 400 मीटर लांबी असलेल्या दोरीचे भाग केल्यास आणि त्या भागांचं गुणोत्तर आपल्याला दिलेले 5 असतील.
भागाचं गुणोत्तर आहे 5/3 आणि एकूण लांबी जी आहे ती किती आहे 400 मीटर लांबी एकूण आहे. तर आपल्याला विचारले मोठ्या भागाची लांबी किती. आता मोठा जो भाग असणार आहे तो 5 असणार आहे. मोठा भाग असणार आहे 5 किती पैकी तर गुणोत्तरातली बेरीज म्हणजे 5 8 पैकी आणि गुणिले एकूण लांबी म्हणजे मोठा भाग काढायचा असेल तर काय करणार आपण 5 किती भाग आहे गुणिले दोघांची बेरीज छेद 8 गुणिले 400. आता हे भागाला किती येणार आहे 8 पंचे 40 आणि 5 5 25 म्हणजे जो मोठा भाग जो असणार आहे माझा तो किती असणार आहे 250 मीटर लांब एवढा तो मोठा भाग असणार आहे. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा. दिलेल्या किंवा 729चं जर घन काढला तर आपल्याला त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 9. 729चं घनमूळ 9 दिलेलं आहे. तर आपल्याला विचारलं आहे घनमुळात 0.00 3 वेळा 0 729 ह्याचं आपल्याला काय घनमूळ काढायचं. आता ह्याचं 3 वेळा ही काढायचं म्हटल्यानंतर काय घनमुळा तुम्हाला माहीत असेल. आता हे साधं दिलं आणि ह्याचं आपल्याला इथे दिलं आहे ते दशांश चिन्हामध्ये. मग आता दशांश चिन्हाचं घनमूळ तुम्हाला माहीत असेल की दशांश चिन्ह संख्या असेल आणि त्याचं जर घन करायचं असेल तर जर समजा दशांश चिन्हामध्ये एक घर सोडून दशांश चिन्ह असेल तर ह्याचा जर घन करायचा असेल तर जो काही घन येणार आहे त्याच्यामध्ये किती 1चे 3 शून्य होतात आणि 2चे 6 शून्य होतात त्याची 3 पट होते. आणि जर घनमूळ घ्यायचं असेल तर जे काही आपल्याला संख्येमध्ये दशांश चिन्ह आहेत टोटल घरं आता हे ते किती 6 घर आहेत 6च्या काय होतात छेद 3 करावं लागतं आपल्याला. घनमूळ घ्यायचं असेल जेवढी घरं आहेत त्याच्या छेद 3 एवढं काय असणार आपलं फायनल आन्सरमध्ये उत्तर मार्क करायचं असते. म्हणल्यानंतर आपल्याला किती 2 घरं सोडून उत्तर मार्क करायचं आहे किंवा 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे. आधी घनमूळ काढा 729चं जे दिलं आहे ह्यांनी 9 729चं घनमूळ किती येणार आहे 9 पण दशांश चिन्ह आहे आपल्याला जे की किती आपल्याला 2 घरं सोडून द्यायचं आहे हे 1 आणि दुसरं काय नाही म्हणल्यानंतर आपल्याला 0 वाढवावा लागेल. त्याच्यामुळे ह्याचं जे घनमूळ असणार आहे ते किती असेल 0.09 हे त्याचं घनमूळ असणार आहे. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा. 100चे 100% म्हणजे किती. आता 100चे 100% करायचं आहे. 100% म्हणजे काय तर छेद 100 आणि कुठल्या पण संख्येची टक्केवारी काढायची असेल तर मध्ये चिन्ह असते ते म्हणजे गुणाकार. आता टक्केवारी काय सोडूया 100ला 100 कॅन्सल होईल राहिलं फक्त 100 म्हणजे 100ची 100% म्हणजे किती असणार आहे तर 100 हे आपलं उत्तर असणार आहे. नेक्स्ट संजयची 5 विषयातील सरासरी दिलेली आहे 5 विषयामध्ये सरासरी आहे 60.6. उरलेल्या 2 विषयातील गुण 173 आहेत तर 7 विषयातील सरासरी गुण आपल्याला विचारले आहेत आणि उरलेल्या 2 विषयामधले जे आहे ते मार्क्स दिलेले आहेत जे की किती आहेत आपल्याला 173 दिलेले आहेत आणि विचारले 7 विषयांची सरासरी. आता सरासरी म्हणजे आपण काय येणार आहे सर्व विषयांची बेरीज छेद सगळे विषय. आता हे सगळ्या विषयांची आधी बेरीज काढली पाहिजे. आपण इथून 5 विषयांची मिळवू शकतो. 5 विषयांची सरासरी दिल्या 60.60 जर 60.6 गुणिले 5 केलं तर आपल्याला 5 विषयांचे सरासरी गुण मिळतील किंवा एकूण गुण मिळतील. 6 30 हातच्याले 3 5 0 0 3 आणि 6 परत 30 म्हणजे किती होणार आहे 303 आणि ह्या दशांश चिन्हाला हा शून्य काय निघून जाईल. म्हणजे 5 विषयांची बेरीज झाली 303 आणि 2 विषयामधले किती 173 बेरीज करूया 3 आणि 3 6 7 4 म्हणजे एकूण 7 विषयामधली विषयांची बेरीज झाली 476 भागिले एकूण विषय जे की किती होणार आहेत 7 हे 5 आणि हे 2 छेद 7. आता भाग घालूया 7 1 7 7 सकून 42 5 उरले 56 झाले आणि 7 8 56 म्हणजे एकूण 7 विषयांची जी सरासरी होणार आहे ती किती असेल माझी 68 एवढी सरासरी असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा. 1.25च्या सममूल्य अपूर्णांक कोणता. म्हणजे आता काय 1.25 ह्याच्याशी समान सममूल्य म्हणजे काय तर समान असणारा आपल्याला अपूर्णांक काढायचा. आधी काय करूया आता 1.25ला आपण डायरेक्टली अपूर्णांकात करूया आणि त्या रिलेटेड अपूर्णांक असेल तर डायरेक्टली उत्तर मार्क करू शकतो. आता 1.25 म्हणजेच काय असणार आहे तर 125 भागिले 100 125 भागिले 100 दोन्हीचा अर्थ सेमच. आता 25 नाही तर भाग जाईल 25 5 सव्वाशे 25 चोक 100 म्हणजे ह्याचं अपूर्णांकात किती आलं 5/4 आणि 5/4 ऑप्शनमध्ये कुठला अपूर्णांक आहे किंवा कुठली संख्या जर अपूर्णांकात कन्वर्ट केली तर ज्याचं उत्तर 5/4 येते ते आपलं काय असणार आहे उत्तर असेल. ऑप्शन पहिला घेऊया दिलेलं आहे आपल्याला 35/28
35/28. आता हा जर अपूर्णांक बघितला तर अजून कमी होऊ शकतो, ज्याचा भाग घालूया. 7 5 35 आणि 7 चौक 28. ज्याचं उत्तर पण किती येते 5/4 येते. म्हणजे दोन्ही अपूर्णांक हे काय समान आहेत आणि ज्याचे उत्तर पण काय एकसारखेच असणार आहेत. त्यामुळे आपलं जे आन्सर असणार आहे ते काय असेल, ऑप्शन नंबर 1 35/28 हे आपलं काय असणार आहे उत्तर असेल. पुढचा क्वेश्चन, 200चे 2/4%. 200चे 2/4% अधिक 600चे 1/6%. 600चे 1/6%. आता चेचा अर्थ जो होतोय तो काय गुणिले, गुणाकार टाक्या, इथं पण चेचा काय गुणिलेच होईल. आता हे जे टक्के आहे ते काय होणार आहे, टक्के जर चिन्ह काढलं तर काय होणार आहे, इथं छेद 100 होईल. कारण टक्केचा अर्थ काय असतोय छेद 100. इथलं पण जर टक्केवारी आपण काढलं तर काय होणार आहे छेद 100 होईल. आता परत आता हे 100 जे आहे ते कुठं गुणाकारात जाईल, इथं पुढं काय होणार आहे 200 छेद आपलं 200 गुणिले 100 हे इथं गुणाले जाईल. म्हणजे काय होणार आहे ते 100 चौक 400 अधिक 600 गुणिले हे पण 100 इथं गुणाकारामध्ये जाईल 1/600. परत इथं किती जाईल 200 दुनी 400, 2 ला 2 कॅन्सल होईल, राहिला 1 अधिक 600 ला 600 जाईल 1 अधिक 1 राहिलं फक्त आपले किती दोघांची बेरीज जे किती येणार आहे 2. म्हणजे सगळ्याचं उत्तर जे असेल ते फक्त 2 उत्तर आपलं असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल, 14.4 गुणिले 16.9. 14.4 गुणिले 16.9 ह्याचं उत्तर जे आपल्याला दिलेलं आहे ते 243.36 असं दिलेलं आहे. आणि आपल्याला विचारलं आहे 144 गुणिले 169चा आन्सर आपल्याला विचारलेला आहे. आता जर डायरेक्टली आपण संख्या बघितल्या, संख्या कोणत्याही बदललेल्या नाही. इथं पण 144 आहे, इथं पण 44 आहे, 169 169. त्यामुळे ह्याचं जे उत्तर येणार आहे उत्तर सेमच राहील. उत्तर सेमच राहील. फक्त होणार आपलं काय तर इथं जे काही दशांश चिन्ह आहे ते इथं दशांश चिन्ह निघून जातील. बाकी कुठंही काहीही चेंज होणार नाही. कारण का तर संख्या आहे त्याच आहेत आणि संख्या आहे त्याच आहेत म्हटल्यानंतर त्यांचा गुणाकार पण सेम राहील. आणि मेन म्हणजे कोणतंही दशांश चिन्ह दिलं नाही त्यामुळे दशांश चिन्ह सगळं निघून जाईल. म्हणजे ह्याचं जे आन्सर असणार आहे ते असेल फक्त 243.36. ऑप्शन नंबर 1 हे आपला काय असेल उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा, 56 सेंटीमीटर परिमिती दिलेली आहे आपल्याला. 56 सेंटीमीटर परिमिती दिली आहे, चौरसाची परिमिती दिली आहे आपल्याला 56 सेंटीमीटर. तर त्याचं क्षेत्रफळ आपल्याला विचारलं आहे. मग आता चौरसाची परिमिती असते काय आपल्याला 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू ही आपली चौरसाची परिमिती. बाजू म्हणजे ए. मग आता ह्यातनं आपल्याला बाजू मिळेल म्हणजे काय करावं लागेल, ए बरोबर 36/4 म्हणजे आपलं 56/4 भाग किती निघाल 4 × 4 1 राहील, 4 चौक 16. म्हणजे बाजू जी आली माझी किती 14 सेंटीमीटर किंवा 14 मीटर जे आहे युनिट 14 सेंटीमीटर आली. बाजू किती आली 14 सेंटीमीटर. आपल्याला विचारले क्षेत्रफळ जे की चौरसाचं क्षेत्रफळ काय असते तर बाजूचा वर्ग. म्हणजे 14चा वर्ग जो की किती आहे 196. म्हणजे काय तर ह्याचं जे क्षेत्रफळ असणार आहे ते असेल 196 सेंटीमीटर वर्ग हे क्षेत्रफळ असणार आहे. पुढचं बोलले गायत्री, शारदा, वनिता, अपर्णा यांची वये 12, 17, 22, 21. 12, 17, 22 आणि 21 वर्ष आहेत. आणि प्रियंकाचं वय जे आहे ते फक्त X आहे. प्रियंकाचं वय X आहे आणि त्यांच्या वयांची सरासरी 19 वर्षे. सरासरी जी आहे ती सगळ्यांची 19 वर्ष दिलेली आहे. म्हणजे ह्या ज्या काही 5 जण आहेत त्यांचे सरासरी जे वय आहे ते 19 वर्षे दिले आणि त्यापैकी पहिल्या चौघींची दिलेले आहेत हे वय आणि प्रियंकाचं वय फक्त दिले X. तर आपल्याला विचारले प्रियंकाचं वय किती. त्यासाठी काय करावं लागेल, आधी सरासरी जी आहे 19 त्यामधून काय करावं लागेल सरासरी गुणिले वय किंवा एकूण किती जण आहेत त्याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे सर्वांच्या वयांची बेरीज मिळेल जे की 19 × 5 = 95. म्हणजे सर्वांच्या वयांची बेरीज आली आपली 95. मादी इथं सगळ्यांची बेरीज किती येते ते चेक करा आणि बरोबर आपल्याला काय टाकावं लागेल 95. X जर बाजूला काढला X बाजूला काढला तरी बेरीज किती येते बघा 7 × 2 9 1 10 × 2 12 हातच्याला 1 2 × 2 4 1 5 6 7. म्हणजे ह्या चौघींच्या वयांची बेरीज जी आली ती 72 आली आणि ह्या 72 मध्येच त्या प्रियंकाचं वय असेल आणि ते जर ॲड केलं तर मला सर्वांची बेरीज जी मिळणार आहे ती मिळेल
95 वर्ष. मग आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे. एक्स बरोबर 95 वजा 72. मग एक्स बरोबर आपल्याला काय मिळेल, 5 2 गेले 3, सॉरी 15 नाही, 5 2 गेले 3 आणि 9 7 गेले 2. म्हणजे ते जे काय प्रियंकाचं वय जे असणार आहे ते आपलं तिचं किती वय असणार आहे, ते 23 वर्ष एवढं तिचं वय असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा. राजश्रीचे वय राघवच्या वयाच्या दुप्पट. म्हणजे राजश्री राघव, राजश्रीचे वय राघवच्या वयाच्या दुप्पट गुणिले 2 करावं लागेल. राघव रामपेक्षा 5 वर्षांनी लहान. राम, आता रामवरनं राघववर जायचं असेल तर वजा 5 करावं लागेल. आणि त्यानंतर राम व तेजस एकाच वयाचे आहेत. म्हणजे राम बरोबर तेजस आहे. मग आता ह्या कंडिशन दिलेल्या आहेत आणि आपल्याला पुढे एक दिलेलं आहे काय, तर तेजसचे वय 5 वर्षानंतर 20 वर्ष आहे. म्हणजे तेजसचे वय 5 वर्षानंतर 20 वर्ष. मग मला सांगा आत्ता त्याचं वय किती असणार आहे, तर ते असणार आहे 15 वर्ष. तेजसचं वय आत्ताचं किती आलं, 15 वर्ष आलं. मग तेजसवरनं रामवर येऊया, कारण तेजस आणि रामचं वय सेम आहे. मग आता आपल्याला विचारले, आपल्याला क्वेश्चन जो विचारलाय सर्वांच्या वयाची सरासरी विचारले. त्यामुळे आधी काय करावं लागेल, आपण सगळ्यांची वय आधी आपल्याला काढून घ्यावी लागतील. म्हणजे काय येणार आहे, तेजसचं 15 आलं, रामचं 15 आलं, मग त्याच्यावरून राघवचं यायला लागेल. आणि राघव आणि राममध्ये काय सांगितले, तर राघव रामपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. मग राम 15 असेल तर राघव किती असेल रे, 10 वर्ष असणार. राघव किती असणार आहे, 10 वर्ष असेल. आणि राघवच्या राजश्री दुप्पट आहे. मग 10ची दुप्पट 20. आणि सर्वांच्या आपल्याला काय विचारल्या, सरासरीसाठी काय करावं लागेल, सर्वांच्या वयांची बेरीज छेद एकूण किती जण आहेत. 15 15 30, 30 आणि 10 40, 40 आणि 20 60. सर्वांची बेरीज झाली 60 छेद एकूण व्यक्ती म्हणजे किती, 14 जण आहेत. 4 1 4, 2 उरले, 4 5 20. म्हणजे सर्वांच्या वयांची जी काय सरासरी असणार आहे ती किती असेल, 15 वर्ष ही सगळ्यांची सरासरी असणार आहे. एकाच लाईनमध्ये सर्वांचं मांडून घ्यायचं आणि एक्स वगैरे काही आणायचा नाही. फक्त तेजस्वी दिले त्या रिस्पेक्टिव्ह आपण बाकीच्या सर्वांची बेरीज काढत जायचं. पुढचा एक्झाम्पल दिलेला आहे बघा. एक नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज आपल्याला दिलेली 26/5. 26/5. तर आपल्याला विचारले तर ती संख्या कोणती. आता इथं संख्या एक्स किंवा काय वाय घ्यायची नाही, परत त्याचे एक्स गुणाकार व्यस्त आणि त्या दोघांची बेरीज 26.5 टाकायची, एक्स काढायचा, असलं काय करत बसायचं नाही. डायरेक्टली ऑप्शन उचलायचे आणि त्याचा गुणाकार व्यस्त करायचा आणि दोघांची बेरीज चेक करायची, 26.5 येते का. ऑप्शन नंबर पहिला बघा, 5 दिले, 5चा गुणाकार व्यस्त 1/5, दोघांची बेरीज करूया, 5 5 25, 25 आणि 1 26, 26/5 किती, 26/5 आला. आणि बेरीज पण किती, 26/5 आला पाहिजे. त्यामुळे आपलं जे उत्तर असणार आहे ते असेल ऑप्शन नंबर 1. ती संख्या काय असणार आहे, फक्त ती संख्या 5 असेल. पुढचं बेरीज वजा बाकी. आधी बेरीज कोणाच्या आहे त्या सगळ्या संख्यांची बेरीज करा. 1.001 अधिक 0.1 आणि त्यानंतर 0.001. म्हणजे फक्त दशांश चिन्हाची बेरीज जर करायची असेल तर काळजी काय घ्यायला लागते रे, पॉईंटच्या खाली आपला पॉईंट झाला पाहिजे. बेरीज करूया, 1 आणि 1 2, इथं 0, इथं 1 आणि इथं पण 1, 1.102 आणि वजा. आता वजा असणारी एकच संख्या आहे 0.01. वजा बाकी करूया, इथं काय होणार आहे 2 आणि त्यानंतर इथं होणार आहे 10 राहील, 10तनं 1 गेला 9 आणि परत इथं किती राहील 0. म्हणजे 1.092. 1.092. शेवटचा जो ऑप्शन आहे तिथं एक करेक्शन करा, तिथं 2 फक्त ॲड राहिले. शेवटचा जो तो आपला ऑप्शन आहे त्यामध्ये फक्त ॲडिशन काय करा की तिथं जे आहे ते 1.092 आहे ते तिथं पुढच्या ऑप्शनला फक्त 2 ॲड करा. ठीक आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघूया. 46 अधिक 63 गुणिले 13, 68 गुणिले 13 वजा 189. काय आधी गुणाकार करावा लागेल आपल्याला. 68 गुणिले 13 किती येणार आहे, 13 × 4 दर्शे, हातच्या येतील 10, 13 संग 78 आणि 10 88. आणि फायनली 46 अधिक 884 वजा 189. आधी दोघांची बेरीज करूया, 6 4 10, हातच्याला 1,
8 आणि 1 9, 9 4 13, हातच्याला 1 930 वजा 189. आता इथं 10तनं 9 गेला 1, इथं राहतील 12, 12तनं 8 गेले 4, इथं राहतील 8, 8तनं 1 गेला 7. उत्तर जे असणार आहे ते माझं किती असेल 741. ऑप्शन नंबर 1 हे माझं उत्तर असणार आहे. फक्त आपल्याला बॉडमास फॉलो करावं लागेल, गुणाकार बेरीज आणि वजाबाकी. पुढचं 4चा घातांक 3 गुणिले 4चा घातांक 2, 4चा घातांक 3 गुणिले 4चा घातांक 2. आता ही जर सिंपल तुम्ही घातांकाचा नियम पण वापरू शकताय आणि डायरेक्टली 4चा घन 64 गुणिले 4चा वर्ग जो की किती आहे 16 तसा पण केलं तरी चालेल. डायरेक्टली ते किमती टाका 4चा घन 64 गुणिले 16, 16 चौक 64, हातच्या येतील 6, 16 सक 96, 96 आणि 6 जे की किती येणार आहे 102, 1024 असं केलं तरी चालेल. किंवा घातांकाचा जर जो काही नियम आहे काय घात पाया सेम असेल तर आणि गुणाकार चिन्ह असेल तर घातांकाची काय होते बेरीज. 4चा घातांक 5वा ज्याची व्हॅल्यू किती येते रे परत 1024 येते. दोन्ही पद्धतीने केलं तरी चालेल, एवढा जास्त काही वेळ लागणार नाही. पुढचं एक्झाम्पल, कामगार म्हणून ए हा बी पेक्षा दुप्पट चांगला आहे. म्हणजे क्षमतेबद्दल सांगितलंय, ए हा बी पेक्षा दुप्पट चांगला, म्हणजे हे काय आलं क्षमतेचं गुणोत्तर आपण काढलं. क्षमता बीची 1 असेल तर एची 2 असेल. त्यानंतर आणि दोघं मिळून एक काम किंवा एका कामाचा जो काय भाग आहे तो 18 दिवसात पूर्ण करतात, तर किती दिवसामध्ये ए एकटा ते काम पूर्ण करेल असं आपल्याला विचारलं. मग आता क्षमता आपली काय आली 2:1 आणि त्यानंतर दोघं मिळून जे करते ते 18 दिवसात करतात. दोघं मिळून जे करते ते 18 दिवसात करतात. मग आपल्याला विचारले जर फक्त ए एकट्याने जर केलं तर काय होईल. आता 18 दिवस आहेत, मग ह्याच्यावरून जर क्षमता काढायची असेल दोघांची तर आपण काय करणार रे 1/18. दोघांनी काम किती करते 18 दिवसात करते, तर दोघांची मिळून क्षमता जी होणार आहे ती किती होईल 1/18. मग ह्याच्यामध्ये आपल्याला एचं विचारले, त्यामुळे एची क्षमता जर पाहिजे असेल तर काय करणार 2 आणि गुणोत्तराची बेरीज गुणिले 1/18 गुणिले 1/18. आता भाग घालूया, बे के बे 9×18 म्हणजे 1/27. म्हणजे ए एकट्याची जी काही क्षमता आली ती किती आली रे माझी 1/27. किती आली ती 1/27. मग एला लागणारा वेळ काय असतो क्षमतेच्या उलटा, म्हणजे 1/27चं उलट जर केलं तर किती दिवस लागतील. एला जे दिवस जे लागणार आहेत ते लागतील किती 27 दिवस लागतील. एला 27 दिवस लागणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा, एका माणसाचा वेग जो आहे तो 3 किलोमीटर प्रति तास आहे. असा असल्यानंतर तो 14 मिनिटं उशिरा पोहोचतोय. जर त्यानं स्पीड वाढवलं 4 किलोमीटर पर आवर केलं तर 30 मिनिटं आधी पोहोचतोय. आणि जर असं जर असेल तर आपल्याला विचारलंय त्याचं आरंभ बिंदूपासून किंवा त्याचं ऑफिसपासून किंवा घरापासून जिथं जातोय तो जाण्या येण्याचं जे काही वेळ अंतर आहे ते अंतर आपल्याला विचारलेलं आहे. त्यानंतर मग आता असं जर असेल तर आपल्याला ह्याचं जे समीकरण आहे ते वेळेच्या फॉर्ममध्ये आपल्याला मांडावं लागेल. मग आता वेळेच्या फॉर्ममध्ये कसं मांडणार आपण, अंतर आपल्याला विचारले म्हटल्यानंतर अंतर आपण काय मानायचं x किलोमीटर मानायचं. अंतर काय मांडलं आपण x किलोमीटर मांडलं. मग आता अंतर जे मांडलं तर वेळ बरोबर आपल्याला काय मिळतो असतो रे, वेळ बरोबर आपला असते अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेळ. आता वेळेच्या ह्याच्यामध्ये आपल्याला सूत्र मांडायचं आहे, एक अंतर आपण x मांडले आणि पहिल्यांदा जो वेग आहे तो किती आहे 3 किलोमीटर पर आवर. किती आहे 3 किलोमीटर पर आवर. आणि परत वेग आता वाढवलाय झालाय किती 4 किलोमीटर पर आवर. आणि हा जो काय आपल्याला जो पहिल्यांदा किती 14 मिनिटं उशीर आहे आणि परत 30 मिनिटं लवकर पोहोचते. म्हणजे दोन्ही अपोजिट कंडिशन आहेत, एकदा उशिरा असण्याची आणि एकदा लवकर पोहोचण्याची. आणि दोन अपोजिट गोष्टींमधील जर मला फरक घ्यायचा असेल तर आपण काय करतो दोघांची बेरीज करत असतो. म्हणजे हे तर होणार आहे काय, जर मला 34 आणि 14 मधला फरक घ्यायचा असेल तर ह्याच्या माझं जे उत्तर असणार आहे ते येणार आहे माझं 44 हे आन्सर असणार आहे. जर फरक पाहिजे असेल तर उत्तर किती असणार आहे माझं 44 असणार आहे, ना की 30 वजा 14 करणार आपण. कारण का दोन अपोजिट गोष्टीमधला जर फरक पाहिजे असेल तर नेहमी तिथं असते नेहमी तिथं वजाबाकी त्या दोघांमधला काय करायचं असतं आपल्याला बेरीज घ्यायची असते. बरोबर. मग इथं काय होणार आहे 44 मिनिट येणार आहे. आणि फरक म्हणल्यानंतर ह्या दोघांमध्ये काय येणार आहे चिन्ह वजा चिन्ह येणार आहे. कारण का जर 3 किलोमीटरने गेल्यानंतर मला जास्त वेळ लागेल त्यामुळे ते आधी येईल वजा 1/4 बरोबर 44 मिनिटं. आणि हा वेळ जो आहे
तो आपला किलोमीटर पर आवरमध्ये आणि वेळ जर किलोमीटर पर आवरमध्ये असेल तर माझा वेळ पण जो असणार आहे तो कशात येणार आहे रे तासात लागेल, हे मिनिटामध्ये, जे की आपल्याला तासात करावं लागेल, जे येणार आहे 44/60. त्यानंतर पुढं आता समीकरण तयार झालं. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. मग आता इथं तिरकस गुणाकार करूया. 4x वजा 3x छेद 4 त्रिकम 12 बरोबर 44/60. आता 4x वजा 3x किती राहतात x आणि हे छेदातलं 12 इकडे ढकललं तर काय होईल, गुणाकार होईल 44/60 गुणिले 12. मग आपल्याला x ची व्हॅल्यू पाहिजे, काय काय होईल 12 × 12 12 × 5 = 60 आणि 5 न भाग घालूया 45/40 परत 4 राहील 45/40. म्हणजे माझा जो x असणार आहे तो किंवा जे अंतर असणार आहे ते माझं ते किती येईल 8.8 किलोमीटर हे माझं काय असणार आहे उत्तर असेल. आन्सर असणार आहे ते माझे 8.8 किलोमीटर हे आन्सर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघूया. आनंद आणि दीपक यांनी 22,500 आणि 35,000 असे रक्कम गुंतवून काय आपल्याला काय एक व्यवसाय चालू केला आहे आणि 2 वर्षानंतर त्यांना जे लाभ मिळाला आहे जो की आहे तो 13,800 रुपये मिळालेला आहे. लाभ मिळाला त्यांना 13,800 असं असेल तर एकूण नफ्यात दीपकचा वाटा किती आपल्याला विचारलाय. मग आता आनंद आणि दीपक मग आता ह्यांनी दिलेला आपल्याला वाटा दिलेला आहे आणि आपल्याला काय असतं रे आपल्याला जो नफा होत असतो गुंतवणूक ह्याच्यामध्ये आणि जो जे काय नफ्याचं गुणोत्तर येतं ते आपल्याला काय असतं रे केलेली गुंतवणूक गुणिले किती कालावधीसाठी केले, म्हणजे काय गुंतवणूक गुणिले कालावधी. आता इथं कालावधी जर बघितलं तर तुम्ही दोघांचा पण 2-2 वर्ष आहे, म्हणजे आनंदनं पण 2 वर्ष केलेत आणि दीपकनं पण 2 वर्ष केलेत. म्हणजे जर कालावधी सेम असेल तर तो गुणाकारामध्ये घ्यायचा नाही. त्यामुळे त्यांचं जे नफ्याचं गुणोत्तर येणार आहे ते फक्त कशावर काढायचं, त्यांच्या किती रुपये गुंतवलेत त्याच्यावरच डिपेंड राहील ते. म्हणजे आनंदनं किती 22,500 रुपये गुंतवलेत आणि दीपकनं गुंतवलेत 35,000. दीपकनं गुंतवलेत 35,000. दोघांचा काय करूया गुणोत्तर काढ्या. 2 शून्याला 2 शून्य जातील. 25 न घालूया. 25 9 250. 25 × 25 10 उरले 100 झाले. 25 × 100 किती झाले हे 25 × 100. म्हणजे नफ्याचं जे गुणोत्तर आलं ते किती आलं आपलं 9/14 आपलं 9/14 आणि एकूण नफा जो झालाय तो किती 13,800 रुपये झाले. आपल्याला विचारलाय दीपकचा वाटा, म्हणजे दीपकचा वाटा किती आहे रे 14 एवढा वाटा आहे. किती पैकी 14 आणि 9 23. 14 आणि 9 23 आणि हा वाटा कोणापैकी तर 13,800 रुपयांपैकी. म्हणजे 14/23 गुणिले 13,800. मग 23 न किती डायरेक्टली भाग जाईल 23 सम 138 आणि वरचं किती येणार आहे 2 शून्य येतील आणि 4 84 आणि वरचे 2 म्हणजे दीपकचा जो वाटा असणार आहे तो किती असेल 8,400 रुपये हा दीपकचा वाटा मिळणार आहे. किती आन्सर असणार आहे आपलं 8,400. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एका संख्येचे 20% दुसऱ्या संख्येत जोडलं तर ती संख्या 50% वाढते. तर आपल्याला विचारले पहिली संख्या आणि दुसऱ्या संख्येचे संबंधित गुणोत्तर आपल्याला विचारले. आता पहिली संख्या जर समजा x असेल, पहिली संख्या x आणि दुसरी संख्या y घ्यावी लागेल आणि एका संख्येचं म्हणजे ह्या संख्येचं 20% किंवा ही पहिली संख्या असेल फक्त एका संख्येचं 20% म्हणजे ह्याचं किती ह्याचं 20% काढावं लागेल. xचं 20% हे आपण कशात जोडले आपण तर दुसऱ्या संख्येत जोडले. दुसरी संख्या काय रे y आणि ह्याच्यात जोडले म्हणल्यानंतर आपण काय टाकतो अधिक. म्हणजे एका संख्येचं 20% दुसऱ्या संख्येत जोडलं तर ती संख्या काय सांगितले 50% वाढते. मग आता 50% वाढली म्हणल्यानंतर झाली किती असणार आहे तर ती 150% झाली. किती असणार आहे 150%. कोणा दुसरी संख्या किती y आहे. असं ह्या पद्धतीने समीकरण तयार होईल. काय एका संख्येचं 20% दुसऱ्या संख्येत मिळवलं तर ती संख्या काय 150% वाढते. झाली किती ती 150%. आणि आपल्याला फक्त काय करायचं रे हे x आणि y चं गुणोत्तर काढायचं आहे. आपल्याला x आणि y चं गुणोत्तर काढायचं आहे. हे तर काय होणार आहे x/5 अधिक y बरोबर 5 न घालूया 5 त्रिक 50 जुनी 50 न घालूया. म्हणजे काय करायला येतं आपल्याला x/5 अधिक y बरोबर 3y/2. परत आता इथं छेद समान करावं लागेल. डायरेक्टली आपण ते y तिकडे ढकलू शकत नाही. मग डायरेक्टली ढकलता येणार नाही म्हणल्यानंतर आपण काय डायरेक्टली ढकलता येते कारण इथं फक्त y आहे
आणि y जर तिकडे ढकलला तर तो काय होणार आहे, वजा होईल तो. म्हणजे x/5 बरोबर 3y/2 वजा y वजा y. आता इथं छेद समान करावं लागेल. म्हणजे काय करायला, x/5 बरोबर 3y वजा 2 गुणिले y 2y/2 म्हणजे x/5 बरोबर 3y वजा 2 y/2 y/2. आता आपल्याला गुणोत्तराचा सिक्वेन्स महत्वाचा आहे. पहिली संख्या आणि दुसरी संख्येचं काढायचं आहे आणि पहिली संख्या आपण काय x मानली आणि दुसरी संख्या y आहे. त्यामुळे आपल्याला जे गुणोत्तर करावं लागणार आहे ते ह्या फॉर्ममध्ये असणार आहे. हे y इकडं छेदामध्ये येणार आहे आणि छेदातलं 5 इकडं ढकललं तर ते कुठं जाईल, अंशात जाईल. म्हणजे आणि हेच काय असणार आहे, गुणोत्तर असणार आहे. आणि गुणोत्तर आपण 1/y असं पण लिहू शकतो. म्हणजेच काय, पहिली संख्येचं गुणोत्तर 5 येईल आणि दुसऱ्या संख्येचं किती येणार आहे, 2. म्हणजे ह्याचं जे आन्सर असेल ते किती असणार आहे, 5/2 हे आपलं काय असणार आहे, आन्सर असेल. त्यानंतर लास्ट क्वेश्चन बघूया. दिलेला आहे 20% अल्कोहोल मिश्रित 5 लिटर पाण्यातनं जर 2 लिटर मिश्रण बाजूला काढले आधी आणि त्यात परत 2 लिटर पाणी टाकले तर आपल्याला विचारले नवीन मिश्रणात अल्कोहोलचं प्रमाण किती आहे. आणि ऑप्शन जर बघितले तर सगळे टक्केवारीमध्ये, त्यामुळे आपल्याला आन्सर जे आहे ते टक्केवारीमध्ये काढायचं आहे. आता 20% अल्कोहोल आहे, 20% अल्कोहोल सांगितले म्हणल्यानंतर राहिलेलं जे 80% असणार आहे, कारण कुठलंही मिश्रण जे असतं सुरुवातीला 100% असणार आहे. 20% अल्कोहोल आहे, राहिलेलं जे काय 80% आहे ते काय असणार आहे, पाणी असणार आहे. राहिलेला 80% काय असणार आहे, पाणी असेल. गुणोत्तर काढा, 20×20 आणि 20×80 म्हणजे त्यांचं अल्कोहोल किती असणार आहे, 1 असेल आणि पाण्याचं प्रमाण किती असणार आहे, 4 असणार आहे. आणि हे एकूण झाले किती, 5 लिटर. आणि ह्या 5 लिटर पाण्यातून पहिल्यांदा 2 लिटर मिश्रण काढून घेतले. 2 लिटर मिश्रण आपल्याला काय बाहेर काढायचं. आणि आधी आपल्याला काय काढलं पाहिजे, हे जे काय 2 लिटर आपण बाहेर काढले ह्याच्यातून अल्कोहोल किती जाईल आणि पाणी किती जाईल हे आधी काढलं पाहिजे. आणि ते जे काय बाहेर जातं ते कुठल्या ह्याच प्रमाणात बाहेर जातं. म्हणजे हे जे काय 2 लिटर आपण पाणी बाहेर काढले किंवा मिश्रण जे बाहेर काढले ह्याच्यामध्ये 1 भाग अल्कोहोलचा असेल आणि 4 भाग पाण्याचा असणार आहे. त्यामुळे आधी अल्कोहोल आणि पाणी बाहेर गेलं किती ते आपल्याला काढावं लागेल. म्हणजे 1 एवढा भाग गेला किती, 5 पैकी आणि गुणिले 2 म्हणजे अल्कोहोल बाहेर गेलं ते काढण्यासाठी काय करावं लागेल, 1 गुणोत्तराची बेरीज गुणिले एकूण बाहेर काढलेलं म्हणजे किती, 2 लिटर काढलं. म्हणजे हे किती येते तर 2/5 म्हणजेच पॉईंटमध्ये जर हे काढलं तर किती होणार आहे, 0.4. 5×20 म्हणजे हे 0.4 एवढं काय अल्कोहोल बाहेर पडणार आहे. आणि त्याच पद्धतीने आता पाणी किती झालं काढायचं असेल तर काय करावं लागेल, 4/5 गुणिले 2. आता 4/5 गुणिले 2 किती येणार आहे, 4 2 8, 8/5 आणि हेच किती जाईल, 5×1 बाकी किती 3 उरली आणि 0 5×30 म्हणजे त्या मिश्रणातून 0.4 एवढं अल्कोहोल बाहेर जाईल आणि 1.6 लिटर एवढं पाणी बाहेर जाणार आहे. राहिलं मग आता किती, अल्कोहोल 1 लिटरमधनं 0.4 बाहेर गेलं, राहिलं किती 0.6. त्याच पद्धतीनं 4 लिटर पाण्यामधून 1.6 बाहेर गेलं, राहिले किती आपल्याला असणार आहे मग 4.0 वजा 1.6 म्हणजे किती, 10तनं 6 गेले 4 आणि इथं 3 राहील, 3तनं 1 गेला 2 म्हणजे पाणी जे राहणार आहे माझं ते किती असेल 2.4. आणि हे सगळं 2 लिटर मिश्रण बाहेर काढल्यानंतर एवढं माझी क्वांटिटी त्या मिश्रणामध्ये राहणार आहे. आणि ह्या क्षणी आपण काय केले, 2 लिटर पाणी पण मिसळवले. म्हणजे 2 लिटर जे पाणी ह्यात टाकले ते फक्त कशात होणार आहे, पाण्यामध्ये ॲड होईल. आपलं अल्कोहोल काहीही ॲड केलं नाही. जे काही एकूण पाणी जे होणार आहे ते बेरीज जे किती होईल 4.4 आणि इथे किती अल्कोहोल होणार आहे माझं 0.6. म्हणजे फायनली त्या मिश्रणामध्ये अल्कोहोलचं प्रमाण असणार आहे 0.6 लिटर आणि पाणी किती असणार आहे 4.4 लिटर. आणि आपल्याला अल्कोहोलचं प्रमाण विचारले जे की किती आहे 0.6 लिटर छेद किती मिश्रणापैकी तर 5 लिटर आहे, किती 5 आणि हे आपल्याला टक्केवारीमध्ये विचारले म्हणून काय होईल गुणिले 100. मग आता इथं जर हा पॉईंट जर काढला तर इथं काय होणार आहे, इथलं 1 0 कॅन्सल होईल कारण एका घराच्या दशांश चिन्हाला 1 0 कॅन्सल होते. मग राहिलं काय 5×5 5 2 10 आणि फायनल आन्सर जे असणार आहे ते माझं किती असेल 12%. म्हणजे शेवटी काय असणार आहे, हे सगळं केल्यानंतर जे अल्कोहोलचं प्रमाण जे राहणार आहे ते मिश्रणामध्ये जे की किती असेल फक्त 12% अल्कोहोलचं प्रमाण असणार आहे. तर इथं आपले जे काही टेस्ट सिरीज मधला प्रश्नपत्रिका क्रमांक 2 त्यामधले जी गणिताची जी काही 25 प्रश्न आहेत त्यांचा आढावा आपण घेतलेला आहे. आणि
इथून पुढचे जे काही बुद्धिमत्तेचे जे काही 25 क्वेश्चन आहेत ते आपण पुढच्या सेशनमध्ये घेणार आहोत. तर हा सेशन पुन्हा एकदा 2-3 वेळा तुम्ही जेवढ्यात जास्त वेळा बघता येईल तेवढा बघा. कारण काय तर सगळे जे काही एक्झाम्पल्स आहेत हे शाब्दिक एक्झाम्पल्स आहेत आणि शाब्दिक एक्झाम्पल्समध्येच पोलीस भरतीच्या बऱ्याच जास्तीत जास्त मुलांचा हा वेळ वाया जात असतोय. आणि जर 25-25च्या पॅटर्नचा जर विचार केला तर 25 एक्झाम्पलमधले बऱ्यापैकी 18-20 एक्झाम्पल तुम्हाला शाब्दिक प्रकारचे पडले तर तुमचा गोंधळ न उडू नये ह्यासाठी असे एक्झाम्पल जास्तीत जास्त सराव करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, थांबूया आपण, भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.